काल आपण HP लाईव्हवर एक बातमी पाहिली होती की वसईजवळ जे पांजू गाव आहे त्या पांजू गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला आहे. या संपूर्ण कचऱ्याविरोधात आपल्यासोबत बोलण्यासाठी पांजू गावच्या सरपंच हेमांगी भोईरथ, आपण नेमकी कचऱ्याची समस्या काय, ती जागा नेमकी कोणाची आहे, कचरा का उचलला जात नाही, सर्व विषयांवर चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार. या चर्चेमध्ये आपलं काल आम्ही ती बातमी लावली होती चॅनलला की मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आहे, कचरा आहे आणि तिकडच्या काही स्थानिकांचा आरोप आहे की जागा आमची मालकी आहे आणि आमच्या मालकी जागेत अशा प्रकारे कचरा टाकला जातो. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? जे सुहास पाटील आहेत जे सांगत आहेत की आमची मालकी जागा आहे किंवा रमाकांत पाटील ह्यांच्या नावे ती जागा आहे, ती जागा यादव पाटील ह्यांनी शाळेसाठी आणि शासकीय कामांसाठी दान केली होती पूर्वीच्या काळी. आणि आता त्या रमाकांत पाटील जे सांगतात की आमची जागा, त्याच्यामध्ये 3 भोगवटदार अजून आहेत. तर त्या जागेची गट विभागणी झालेली नाही, त्याच्यामुळे ते असे क्लेम करू शकत नाहीत की ती आमची जागा आहे. आणि जर त्यांची जागा आहे तर त्यांनी प्रायव्हेट सर्वे करून ती सुनिश्चित करून घ्यावी त्याची चतुसीमा, जेणेकरून आम्हालाही त्रास होणार नाही. नेमकं कोणाच्या नावावर आहे? तो 7/12 आहे, तो आकारपडित शासनाची जमीन आहे, शाळेच्या जागेचा तो 7/12 निघतोय. म्हणजे ती जागा ही शाळेसाठी मान्य केलेली आहे असं त्या 7/12वर नमूद आहे. नाही, ती जागा शाळेची जरी असली तरी कचरा तिकडे का साठला जातो, त्यामागचं काही कारण आहे? कचरा तिकडे साचला जातो ह्याच्यासाठी आधी कचऱ्यासाठी जे पीठ तयार होत होते शासनाकडून, तशी तिकडे सिमेंट्रीची पीठ होती, त्याच्यामध्ये कचरा सेग्रिगेशन होत होतं. त्याच्यानंतर माजी सरपंच श्री आशिष भोईर ह्यांच्या काळामध्ये ती सिमेंटची पीठ बनवली गेली आणि त्याच्यानंतर त्यांच्या सदस्य आणि सरपंच ह्यांच्यामध्ये जो वाद नाही सांगू शकत आपण, सरपंच आणि सदस्य ह्यांच्यामध्ये जो ठराव झाला त्यानुसार तिकडे ती पीठ काढून तिकडे कचरापेटी ठेवण्यात आली. तर हे जेव्हा कचरापेटी होती किंवा कचराकुंडी होती, ती सिमेंट्री पीठ होती किंवा कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या, ते 10 वर्षापासून ह्या कचरा कुंड्या ठेवण्यात येत आहेत. आणि हे जे आपल्याला तक्रारदार आहेत सुहास पाटील, त्यांच्या मातोश्री श्री सौ वैजंती पाटील ह्या पण तेव्हा ग्रामपंचायत सदस्य होत्या. मग त्यावेळी त्यांनी त्यांच्या काळामध्ये ह्या गोष्टीवर का ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा ती जागा आमची आहे हे त्यावेळी का त्यांनी सिद्ध केलं नाही. आणि आता मी जेव्हा 2023 पासून महिला सरपंच म्हणून निवडून आलेली आहे, त्यावेळी हे मला मुद्दाम हा त्रास देण्यासाठी किंवा महिला सरपंच आहे म्हणून हे मुद्दामून राजनीतिक एक खेळी खेळत आहेत असं मला वाटतं. असं म्हणणं आहे की ही कचराकुंडी आजपासूनची नाही, 10 वर्षापूर्वीच पासूनची कचराकुंडी आहे. हो, पण त्यांचं असं म्हणणं आहे की कचरा उचलला जात नाही. मग तो कचरा उचलण्याचं मागचं कारण काय? कचरा उचलला जात नाही हा जो मुद्दा आहे तो पूर्ण वर्षभर आम्ही कचरा उचलतोय. पण यावेळी ते पावसाळ्याचे दिवस आले की आमची ग्रामपंचायत ही फक्त 1153 लोकांची ग्रामपंचायत आहे. 2011च्या जनगणनेनुसार आमच्याकडे फक्त 2 कर्मचारी आहेत, एक पाणी पुरवठा कर्मचारी आणि एक शिपाई. त्याच्यामुळे आम्हाला नेहमी कचरा साफ करण्यासाठी किंवा कचऱ्याचं सेग्रिगेशन करण्यासाठी किंवा गावाचं तुम्हाला साफसफाई झाडू वगैरे करायची असेल, गटार साफसफाई असेल तर बाहेरून माणसं आणावी लागतात. ती माणसं कुठून येतात? आपल्याकडून जव्हार, मोखाडा किंवा सफाळे ह्या साईडचे जे आदिवासी पाड्यातील लोक आहेत ते येतात आणि ते मोलमजुरी म्हणजे पर डेच्या एका दिवसाच्या मजुरीनुसार त्यांना आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट देतो आणि त्यानुसार आम्ही त्यांच्याकडनं साफसफाई करून घेतो. आता जे पावसाळ्याचे दिवस आलेत तर त्यांची पेरणी बाकी आहे किंवा शेतीची कामं आहेत, त्याच्यामुळे ते सगळे मजूर आज गावी गेलेले आहेत. आणि तसंच आम्ही वसईच्या जो डेपो आहे तिकडे पण कामगार वर्ग असतो, तिथेही विचारलं. पण हे जे काम आहे साफसफाईचं ते करण्यासाठी म्हणजे मजूर सध्या उपलब्ध मिळत नाही. कचरा ही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते, त्याच्यामुळे रोगराई पसरते. तर आपण येत्या काळात ओला कचरा सुका कचरा वेगळा केला किंवा त्या साचलेल्या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याची खत निर्मिती अशा बाबत काय तुमचं प्रयोजन आहे का? साचलेल्या ह्याची खत निर्मितीसाठी नाही, पण वेळोवेळी ग्रामसभेमध्ये किंवा महिला सभा असतात त्यावेळी मी महिलांना आणि आमच्या 26 जानेवारी 15 ऑगस्ट यावेळी वेळोवेळी मी कचरा विलगीकरण, सुका कचरा वेगळा ठेवा आणि ओला वेगळा ठेवा असं मी नेहमी त्यांना सांगत असते. त्याच प्रकारे प्लास्टिक जे वापरल्यामुळे कचरा हा होतोय तो प्लास्टिकचाच जास्त कचरा तुम्हाला दिसतो. त्याच्यामुळे प्लास्टिक न वापरता आपण कापडी पिशव्या वापरूया. आणि प्लास्टिकची भांडी ही देखील आपल्याला कॅन्सर ह्या रोगाचा कारण बनू शकतात. त्यासाठी प्लास्टिक निर्मूलन म्हणजे प्लास्टिक आपण पूर्णपणे बंद केलं पाहिजे. त्याच्यासाठी पण मी वेळोवेळी गावातल्यांना जनजागृती करत राहते. आणि तुम्ही आता पांजू गावाच्या नागरिकांना काय आवाहन कराल की मोठ्या प्रमाणात कचरा साचतोय?
मोठ्या प्रमाणात कचरा साचतोय तो हा फक्त या महिन्यामध्ये 10 दिवस, मी मान्य करते तो कचरा साचलेला आहे आणि 10 दिवस झाले तो साचलेला आहे, पण असं नाही आहे की तो दरवर्षी म्हणजे पूर्ण वर्षभर तो तसेच दुर्गंधी असते असं नाही. आपले तिकडे कचरा कुंडी असतात त्याच्यामध्ये तो कचरा साचलेला असतो. हे हेतू पुरस्कर कोणीतरी तो कचरा पसरवलेला आहे आणि मग तो व्हिडिओ तुमच्याकडे प्रदर्शित झालेला आहे. तर माझं आपल्या गावकऱ्यांना आव्हान असेल की आपलं गाव हे म्हणजे माझी एकटीची जिम्मेदारी नाही आहे की हे गाव स्वच्छ ठेवावं, तर प्रत्येक नागरिकाची ती जिम्मेदारी आहे. आपला गाव आणि स्वच्छ आणि सुंदर आणि हरित गाव ही आपल्या प्रत्येक नागरिकाची जिम्मेदारी आहे. तर ज्या कचरा कुंड्या तिकडे ठेवलेल्या आहेत त्या कचरा अस्तव्यस्त न फेकता त्या कचरा कुंड्यांमध्ये कचरा टाकला जावा आणि लवकरात लवकर एखादा मजूर शोधून आम्ही तो कचरा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करू. आणि हा जो कचरा आहे लवकरात लवकर उचलणार असलं सरपंचांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे येत्या काळात पांजू गावामध्ये कचरा दिसणार नाही हे देखील नक्कीच आहे. परंतु ह्या कचऱ्याचं जर वर्गीकरण केलं की हा कचरा, ओला कचरा, सुका कचरा वेगळा केलं आणि त्यापासून खत निर्मिती केलं तर हे खत गावागावात प्रत्येकाच्या घरी जाता येईल. त्यामुळे ते येत्या काळात सरपंच नेमके काय भूमिका घेतात ते देखील पाहावं लागेल. HPLसाठी प्रवीण नलावडे, वसई.